झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। पावसाळ्यात मसाले खराब होऊ नये म्हणून घ्या ही काळजी। पावसाळ्यात किचन मध्ये सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती म्हणजे मसाल्यांची। आपल्या रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे। काही मसाले आपण जेवणात रोज वापरतो तर काही कधी कधीच वापरतो। त्यामुळे पावसाळ्यात मसाले कसे नीट ठेवावे हा प्रश्न प्रत्येकी समोर असतोच। मसाले खराब होऊ नये किंवा त्यामध्ये बुरशी लागू नये यासाठी प्रत्येक गृहिणीला काळजी असते। चला तर जाणून घेऊया तुमच्या या समस्येवरील काही खास टिप्स ज्यामुळे मसाले राहतील पावसाळ्यातही चांगले। आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गृहिणी मसाल्याचा डबा वापरतेच, त्याची काळजी घ्या अशी। नंबर 1, पावसाळ्याच्या दिवसात मसाल्याचा डबा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करा, म्हणजे डब्यातील मसाल्याला ओल लागणार नाही। नंबर 2, मसाल्याचा डबा कधीही गॅस किंवा मायक्रोवेव्ह जवळ ठेवू नका। अशा ठिकाणी हा डबा ठेवल्याने फोडणी देताना किंवा वाफेमुळे डब्याला ओल लागू शकते। नंबर 3, शक्य असल्यास मसाले मसाल्याच्या डब्यात ठेवण्याआधी ते तव्यावर थोडे भाजून घ्या, ते ताजे राहतील। नंबर 4, जेवण बनवताना मसाले वापरताना मसाल्याच्या डब्याला ओला हात लावणे किंवा ओला चमच्याचा वापर होणार नाही याची काळजी घ्या। नंबर 5, जर एखाद्या मसाल्याला जास्त ओल लागली असेल तर थेट उन्हात न ठेवता एका ताटात काढून कापडाने झाकून ठेवा। नंबर 6, पावसाळ्यात मसाले जास्त खराब होतात त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ओल लागणे आणि गोळे होणे। त्यामुळे नेहमी असा प्रयत्न करा की हर्ब्स आणि मसाले सुक्या जागी ठेवा। जर ते ओलसर जागी ठेवले तर त्याचे गोळे होऊन कीड लागण्याची शक्यता असते। टिप नंबर 7, काही वेळा मसाले सुक्या ठिकाणी ठेवण्याच्या प्रयत्नात ते आपण प्रखर प्रकाशाच्या ठिकाणी ठेवतो, कारण आपल्याला असे वाटते की प्रकाशात ठेवल्याने त्याला ओल लागणार नाही। पण लक्षात ठेवा, प्रखर प्रकाशही मसाल्यांसाठी फायदेशीर नाही तर उलट नुकसानदायक आहे। त्यामुळे मसाल्याच्या बरण्या थेट सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणीही ठेवू नका। नंबर 8, अनेक जणांकडे मसाल्याचे पॅकेट फ्रीज मध्ये ठेवल्याचे आढळते, पण ते चुकीचे आहे। मसाले फ्रीज मध्ये ठेवल्याने त्याचा सुगंध आणि चव निघून जाते। त्यामुळे मसाले फ्रीज मध्ये ठेवताना शक्यतो एअरलॉक कंटेनर मध्ये भरून मगच फ्रीज मध्ये ठेवा। टिप नंबर 9, अख्खे किंवा खडे मसाले लवकर खराब होत नाहीत, त्यामुळे शक्यतो पावडर ऐवजी खडे मसाले स्टोअर करून ठेवा। गरजेप्रमाणे ते वाटून ताजेच वापरा, कारण पावडर करून ठेवलेले मसाले लवकर खराब होतात। टिप नंबर 10, मसाले फक्त योग्य ठिकाणी ठेवणेच नाही तर त्यासाठी योग्य प्रकारच्या बरण्या वापरणे ही तितकेच महत्त्वाचे आहे। मसाले नेहमी अपारदर्शक बरण्यांमध्ये ठेवावे, ज्यामुळे त्यांच्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही। तसेच या बरण्या एअरटाईट झाकणाच्या असाव्यात, जर शक्य असल्यास या बरण्या काचेच्या असाव्यात। टिप नंबर 11, लक्षात ठेवा, मसाले नेहमी कोरड्या ठिकाणीच ठेवा, ओलसर ठिकाणी ते ठेवल्यास कीड लागू शकते। टिप नंबर 12, तसेच कधीही भरपूर प्रमाणात मसाले खरेदी करून ठेवू नका। त्याऐवजी गरज लागेल तेव्हा मसाले विकत आणा आणि बरणीत ठेवा, ज्यामुळे त्यांचा सुगंध नेहमी ताजा राहील। तर अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुमच्या किचन मधील मसाले पावसाळ्याच्या दिवसातही चांगले राहतील आणि पदार्थांची चवही अजूनच वाढेल। पावसाळ्यात स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचे असेल तर या सोप्या टिप्स अवलंबवा। पावसाळा असा असतो की घर कितीही स्वच्छ केले तरी घाण होते। पावसाचे पाणी आणि धुळीमुळे आपले स्वयंपाकघर तर घाण होतेच, पण ओलाव्यामुळे स्वच्छ करूनही ते लवकर कोरडे होत नाही। दुसरीकडे ओलावा आणि बराच काळ ओले राहिल्यामुळे माशा, झुरळे आणि लहान बिटल होऊ लागतात। अशा परिस्थितीत स्वयंपाकघर योग्यरित्या स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे। या टिप्स अवलंबवा आणि तुमचे किचन स्वच्छ ठेवा। टिप नंबर 1, पुसायचे कापड। स्वयंपाकघरातील फरशी ते भांडी पुसण्यासाठी आपण अनेक कापडे वापरतो, तथापि ते साफ करणे खूप सोपे असते, पण पावसाळ्यात कपडे सुकवणे हे मात्र खूप अवघड काम असते। अशा वेळी पावसाळ्यात कापडाऐवजी वाइप्सचा वापर करा, हे देखील तुमचे किचन स्वच्छ तर करेलच, त्याचसोबत स्वयंपाकघरातील कपडे सुकवण्याचा त्रास देखील संपेल। टिप नंबर 2, वायपर वापरा। भांडी धुतल्यानंतर सिंक भोवती आणि स्लॅब मध्ये पाणी भरते। त्याचबरोबर पावसाळा असल्यामुळे ओलावा लवकर सुकत नाही, त्यामुळे जंतू व घाण पसरण्याची भीती असते। ते स्वच्छ करण्यासाठी स्वयंपाकघरातील कापडाऐवजी वायपर वापरा। वायपरच्या मदतीने स्लॅब लवकर कोरडे होईल। टिप नंबर 3,
लिक्विड डिशवॉश वापरा. लोक भांडी धुण्यासाठी डिशवॉश बार वापरतात. ते उर्वरित महिने चांगले आहे, परंतु पावसाळ्यातील ओलाव्यामुळे ओले असताना ते वितळण्यास सुरुवात होते आणि साबणाचा वापर देखील जास्त होतो आणि तो वायाही जास्त जातो. या प्रकरणात आपण भांडी धुण्यासाठी होममेड लिक्विड डिशवॉश वापरावे. टिप नंबर 4, डिश टोपली ठेवा. भांडी स्वच्छ आणि त्वरित सुकण्यासाठी आपण आपल्या किचन मधील सिंक जवळ जाळीची टोपली ठेवावी. यामध्ये तुम्ही भांडी धुवून ठेवू शकता. अशा परिस्थितीत भांड्यांमध्ये असलेले पाणी थेट सिंक मध्ये जाईल आणि भांडी देखील लवकर कोरडी होतील. पावसाळ्यात मीठ आणि साखरेला पाणी सुटते, तर हे टाळण्यासाठी फॉलो करा या टिप्स. पावसाळा हा सर्वांनाच आवडतो, पण या ऋतूमध्ये स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ अनेकदा ओलाव्यामुळे खराब होतात. अशा गोष्टींमध्ये साखर आणि मीठ देखील समाविष्ट आहे. अनेक वेळा मीठ आणि साखर हे एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवलेले असले तरी देखील त्यात ओलावा येतो. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे हे घडते. अशा परिस्थितीत या समस्या टाळण्यासाठी तुम्ही किचन मधील काही सोप्या टिप्स वापरून पाहू शकता. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स. टिप नंबर 1, बरणीत साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात तांदळाचे काही दाणे टाका. साखर आणि मिठाच्या डब्यात कापडात थोडे तांदूळ बांधून ठेवा. असे केल्याने तांदूळ साखर आणि मीठ यामधील अतिरिक्त मॉइश्चर शोषून घेते आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आणि कोरडी ठेवते. टिप नंबर 2, साखरेत आणि मिठात लाकडाची टूथपिक ठेवा. त्यामुळे साखरेतील आणि मिठातील ओलावा निघून जाईल. टिप नंबर 3, पावसाळा सुरू होताच प्लास्टिकच्या डब्यातून साखर काढून काचेच्या बरणीत टाका. साखर प्लास्टिकच्या डब्यात अजिबात ठेवू नका. मीठ आणि साखर काचेच्या बरणीत भरून ठेवा. कारण प्लास्टिकचे किंवा स्टीलचे डबे वापरल्याने बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येतो, मात्र काचेच्या बरणीला ओलसरपणा कमी येतो आणि त्यामुळे मीठ आणि साखर कोरडी राहील. नंबर 4, बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावा. वातावरणातील ओलावा सर्वात आधी टिश्यू पेपर शोषून घेईल. त्यामुळे दमटपणा कमी होईल आणि मीठ किंवा साखर खराब होणार नाही. टिश्यू पेपर ओला झाल्यास तो लगेच बदलावा. टिप नंबर 5, मीठ आणि साखर काढण्यासाठी नेहमी कोरडा चमचा वापरावा. चुकूनही जर चमचा ओला किंवा दमट असेल तर त्यामुळे पूर्ण बरणीतील मीठ आणि साखर खराब होऊ शकते. नंबर 6, पावसाळ्यात साखरेला आर्द्रतेपासून वाचवण्यासाठी तुम्ही 6 ते 7 लवंगा आणि 6 ते 7 राजमा कापडात बांधून साखरेच्या डब्यात ठेवू शकता. असे केल्याने पावसाळ्यात साखरेत ओलावा राहणार नाही आणि ती बराच काळ टिकेल. नंबर 7, साखर किंवा मीठ जास्त काळ टिकण्यासाठी ब्लोटिंग पेपर वापरता येतो. त्यासाठी बरणीमध्ये साखर भरताना तळाला आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरून ठेवा. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉइश्चर खेचून घेतो. या पावसाळ्यात मीठ, साखर, मसाले आणि स्वयंपाकघराची स्वच्छता या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कल मध्ये नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.